मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी जयदीपकडे एकसारखं बघत बसलेली असते. इतक्यात बाहेरून देवकी जयदीप भाऊजी असं ओरडत असलेला गौरीला आवाज येतो. तेव्हा गौरी दचकून उभी राहते आणि खिडकीतून देवकी आल्याचं बघते आणि माझं नशीब चांगलं आहे की ही मॅडहेडच इथं आली आहे असं बोलत कोपऱ्यात लपून बसते. तेव्हा देवकी खिडकी उघडून बघते तर तिला जयदीप तिथे झोपलेला दिसतो. तेव्हा देवकी काल रात्री यांना जास्त झालेली दिसते म्हणूनच हे इथे येऊन झोपले असणार असं बोलू लागते आणि दरवाजा उघडून आत येत असते. इतक्यात गौरी खाली पडलेला रुमाल आणि औषध पटकन उचलून परत कोपऱ्यात जाऊन लपून बसते. तेव्हा देवकी आतमध्ये येते आणि जयदीपला उठवू लागते. तर जयदीप उठत नाही हे बघून पाणी घेऊन जयदीपच्या तोंडावर मारते. तर जयदीप जागा होतो आणि देवकी वहिनी तुम्ही आहे का असं बोलतो. तर देवकी जयदीपला ऑफिसातली मीटिंग तुम्ही इथेच साजरी करत आहे का असं विचारू लागते. तर जयदीप मी इथं माईला भेटायला आलो होतो असं म्हणत असतो. तेव्हा देवकी तुमचं लग्न आहे, सगळे शोधत आहेत तुम्हाला असं म्हणून लवकर बाहेर या असं सांगून तिथून उठून निघून जाते. तेव्हा जयदीप सुद्धा उठतो आणि बाहेर निघून जातो. तर गौरी जयदीप गेल्यानंतर हळूहळू त्याच्या मागे निघून जाते. तर इकडे शालिनी जयदीप भाऊजी कुठं आहेत, लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी त्यांचा काही पत्ता नाही असं बोलत असते. इतक्यात मल्हार शेखरदाजी आणि रेणुकाला घेऊन येतो. तर मानसी रेणुकाला जयदीप सापडला का असं विचारते. तेव्हा रेणुका जर तो माझ्या घरात असता तर मी त्याला घेऊन आले असते असं बोलते आणि मी त्याला लपवून काय करणार आहे असं बोलते. तेव्हा सुगंधा हे नंदिनीनंच केलं असणार असं बोलते. तर माई सुगंधावर गप्प बस असं जोराने ओरडतात. तेव्हा सुगंधा मानसीला माडगुळकर बाईंना फोन लाव असं बोलते. तर मानसी माईंना मी एक फोन केला ना तर लई मोठा गोंधळ होईल अशी धमकी देते. तेव्हा माई तू मला काय धमकी देत आहेस का असं बोलतात. इतक्या देवकी बाहेरून नाचत नाचत आतमध्ये येते. तर उदय अय मॅड हेड तू डांबावर पडली होतीस का, तुला शॉक लागलाय का असं विचारतो. तेव्हा देवकी बाहेर हात करते आणि नवरदेव आला आहे असं बोलते. तर जयदीप आतमध्ये येतो. तर मानसी देवकीला हा तुम्हाला कुठे सापडला असं विचारते. तर देवकी माळ्यावरच्या खोलीत झोपले होते असं सांगते. तेव्हा माई जयदीपला तू आलास ते बरं झालं, माझा जीव टांगणीला लागला होता, अंबाबाईची कृपा झाली असं बोलत सुगंधाला जयदीपला डोळे भरून बघून घे असं म्हणतात आणि जयदीपला तुझ्या सासूला सांग मी तुला पाठवलं होतं का तिकडं असं बोलतात. तेव्हा सुगंधा जाऊ देत सगळं, तो आला आहे ना आता असं बोलते आणि जयदीपला आंघोळ करून ये असं सांगते. तर देवकी हळू आवाजामध्ये शालिनीला ती गौरी कुठे दिसत नाही, ती सुद्धा गायबच आहे ना आणि हे सुद्धा आत्ताच आले आहेत असं बोलते. तेव्हा सुगंधा मानसीला तू सुद्धा जाऊन तयार होऊन ये असं सांगते. तर मानसी आतमध्ये चाललेली असते. तेव्हा शालिनी मानसीला हळू आवाजामध्ये माईंना गौरी कुठं आहे असं विचारायला सांगते. तेव्हा मानसी माईंना गौरी कुठं आहे असं विचारते. तर माई मानसीवर ओरडतात आणि सगळ्यांना घरात ठेवून घ्यायचा मक्ता घेतला आहे का मी, कोणी सुद्धा गायब झालं तर तुम्ही मलाच का विचारता असं बोलतात. तर मानसी तिने मला तयारीसाठी मदत केली असती म्हणून मी विचारत होते असं बोलते. तेव्हा शालिनी ती माईंच्या खोलीमध्ये असेल, आम्ही जातो तिला शोधायला असं बोलते आणि गौरीला बघायला शालिनी आणि देवकी माईंच्या खोलीमध्ये जातात. तर तिथं गौरी झोपलेली असते. तेव्हा देवकी मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा ही इथं नव्हती आणि आता इथे येऊन कशी काय झोपली आहे असं बोलू लागते. तर शालिनी गौरीला उठवते आणि तू रात्रभर कुठं होतीस असं विचारते. तेव्हा गौरी मी रात्रभर जयदीपच्या मिठीत होते असं बोलते आणि स्वप्नात असं सांगते. स्वप्नात त्यानं मला मिठीत घेतलं होतं आणि ते मला लई आवडलं असं सांगते. तर शालिनी ते तुझं स्वप्न आता भंग होणार आहे आणि त्याचंच लग्न आहे राजकुमारी मानसीबरोबर असं सांगते. तेव्हा देवकी गौरीला लवकर तयार हो, भरपूर कामं आहेत तुला असं सांगते. तर गौरी मी काही काम करणार नाही या घरामध्ये असं बोलते. तेव्हा शालिनी तू बाहेर तरी चल अक्षता टाकायला असं गौरीला सांगते. तेव्हा गौरी पहिल्यांदा तुम्ही जा नाहीतर लग्न थांबायचं असं बोलते. तेव्हा शालिनी आणि देवकी जयदीप भाऊजींचं लग्न असं बोलत नाचत बाहेर निघून जातात. तर गौरी माई आता मैदानात उतरायची वेळ आली आहे असं स्वतःशी बोलू लागते. तर त्यानंतर जयदीप आणि मानसी तयार होऊन बाहेर येतात. तेव्हा गौरी माईंच्या जवळ जाते आणि हळू आवाजामध्ये मला तुमच्याबरोबर बोलायचं होतं असं सांगते. तर माई बोल की असं म्हणतात. तर गौरी इथं नाही असं म्हणून माईंना घेऊन आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यावर माईंना मी जे काही झालं आहे ते तुम्हाला सांगते, पण काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा असं बोलते. तेव्हा माई काय झालं ते लवकर सांग असं गौरीला बोलतात. तेव्हा गौरी जे काही घडलेलं असतं ते सर्व माईंना सांगते. तेव्हा माई जयदीप
जयदीपला काहीच आठवत नाही का? त्याला माहिती नाही का की त्यानंच तुला कड्यावरून ढकललं आहे ते, असं विचारतात. तर गौरी नाही असं सांगते आणि मानसीचा फोनसुद्धा त्यानं ढकलून दिला असं बोलते. तेव्हा माई हे त्याचं नाटक नसेल कशावरून असं गौरीला विचारतात. तेव्हा गौरी तो मला गौरी समजून त्याने माझं गौरीवर खूप प्रेम आहे आणि मी तिला शोधून काढून हे लग्न मोडणार आहे असं जयदीप बोलल्याचं सांगते. त्यावर माई खुश होतात आणि आता कुठला पण धोका पत्करून मी हे लग्न थांबवू शकते. अंबाबाईनं शेवटच्या क्षणाला आपलं म्हणणं ऐकलं. आता मी हे लग्न थांबवू शकते असं बोलतात. तर गौरी माईंना तुम्ही हे लग्न कसं काय थांबवणार असं विचारते. तर माई गौरीला आता तुला जगासमोर खरी गौरी म्हणून यायला लागणार आणि पहिली बायको जिवंत असताना जयदीप दुसरे लग्न करू शकत नाही, कायद्यानं गुन्हा आहे तो असं सांगतात आणि गौरीला घेऊन बाहेर जातात. तर इकडे लग्नाला सुरुवात झालेली असते आणि गुरुजी मंत्र म्हणत असतात. तर जेव्हा गुरुजी मानसीला जयदीपला हार घालायला सांगतात तेव्हा मानसी जयदीपला हार घालत असते. इतक्यात माई गौरीला घेऊन तिथं येतात आणि थांबा असं जोराने ओरडतात. तेव्हा मानसी हार घालत असताना तशीच थांबते. तर सर्वजण माईंच्याकडे बघू लागतात. तेव्हा माई लग्न थांबवा असं बोलतात. तेव्हा गुरुजी तुम्ही असं काय करत आहे? आता हार घातला की लग्न पूर्ण होणार आहे ना असं बोलतात. तेव्हा माई हे लग्न होता कामा नये असं बोलतात. तर सुगंधा मानसीला तू तिचं काही ऐकू नकोस, तू हार घाल असं बोलते. तेव्हा मानसी जयदीपला हार घालत असते. तर माई जयदीपला तिला थांबव असं ओरडतात. तर जयदीप मानसीचा हात पकडतो. तेव्हा माई गुरुजींना तुम्हाला तुरुंगाची हवा खायची आहे का असं विचारतात. तेव्हा सुगंधा माईंना आता तू कुठलं निमित्त काढलं आहेस असं माईंना विचारते. तेव्हा माई निमित्त नाही, माझ्याकडे सबळ कारण आहे आणि ते कारण कोणी पण नाकारू शकत नाही असं बोलतात. तेव्हा मानसी काय कारण आहे असं विचारते. तेव्हा माई जयदीपची पहिली बायको असं बोलत ती जिवंत असताना हे लग्न होऊ शकत नाही असं सांगतात. तर गुरुजी हे मला कोणी सांगितलंच नाही असं बोलतात. तर सुगंधा गुरुजींना तुम्ही थांबा, दक्षिणा मी देणार आहे तुम्हाला असं बोलते. त्यावर माई गुरुजींना तुम्हाला खडी फोडायला जायचं आहे का असं बोलत पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न लावलं तर तुम्हाला सगळ्यांनाच तुरुंगात जावं लागेल असं सांगतात. तर शालिनी माईंना आपली गौरी कुठं आहे असं विचारते. तेव्हा माई इथं तुमच्या सगळ्यांच्या समोरच आहे की असं बोलत हीच आहे आपली खरी गौरी असं सांगतात. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि दादा हे तर मला आधीपासूनच माहिती होतं, पण ते तुम्हाला आत्ता पटत आहे ना असं बोलतात. तर शेखरदाजी खुश होतात आणि जयदीपला मी तुम्हाला म्हणालो होतो ना हीच आपली गौरी आहे असं बोलतात. तर अम्मा समोर येऊन गौरीला मिठी मारते आणि तू मला का नाही सांगितलंस, मी किती वाट बघत होती तुझी असं म्हणून रडू लागते. त्यावर सुगंधा माईंना तू हे काय नाटक काढलं आहेस, या लग्नाला खोडा घालायचा आहे म्हणून हे असं बोलत आहेस ना तू असं विचारते. त्यावर माई मी नाटक काढलं नाही, नाटक बंद केलं आहे असं सांगतात आणि तुमची नाटकं बंद करण्यासाठी मला माझं आणि गौरीचं नाटक बंद करावं लागलं असं बोलतात. तेव्हा रेणुका माईंना तुला हे सगळं अगोदरपासूनच माहिती होतं का असं विचारते. त्यावर माई मला जोगतिनीनं अगोदरच सांगितलं होतं आपली गौरी सापडली होती म्हणून असं म्हणतात. तेव्हा मल्हार माईंना तू आम्हाला का नाही सांगितलंस असं विचारू लागतो आणि उदय आपल्याला तर माहितीच नव्हतं पण दादांना सुद्धा माहिती नव्हतं असं बोलतो. तेव्हा दादा मला पण आत्ताच कळत आहे असं बोलत गौराबाईंना तर अगोदरचं आठवत नाही, त्याचं काय करायचं असं माईंना विचारतात. तेव्हा देवकी तिला काही आठवत नाही तर तुम्ही कशावरून सांगत आहे की ती खरी गौरी आहे असं बोलते. तर गौरी मी काही विसरलेच नाही तर आठवायचा प्रश्नच कुठे येतो असं बोलत हे नाटक होतं जसं शालिनी वहिनींनी केलं होतं अगदी तसं असं सांगते. तर देवकी हळू आवाजामध्ये गाडी तुमच्यावरती घसरत आहे, तुम्ही काहीतरी बोला की असं शालिनीला म्हणते. तर शालिनी मी सगळ्यांचं झाल्यावर बोलेन पण त्या अगोदर मला एक गोष्ट करायची आहे असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तेव्हा मानसी माईंना मी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा हीच गोष्ट जेव्हा शालिनी वहिनींनी तुम्हाला सांगितली होती तेव्हा तुम्ही दोघींनी त्यांना खोटं पाडलं होतं आणि आता आम्हाला तुम्ही गंडवत आहे का असं बोलते. तर सुगंधा आता तू कटकारस्थान करत आहेस का असं माईंना विचारते. तर गौरी सुगंधाला मी आणि माईंनी आजपर्यंत कारस्थानाला हरवायचा प्रयत्न केला पण जेव्हा कारस्थान खालच्या पातळीला जातं ना तेव्हा त्या कारस्थानाला कारस्थानानेच उत्तर द्यावं लागतं असं सांगते. तर सुगंधा आम्ही कोणतंच कटकारस्थान केलं नाही ना असं बोलते. त्यावर गौरी सुगंधाला तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही तुमच्या पण न कळत कारस्थानाचा भाग झाला आहे, तुमच्या लेकीला विचारा तिने काय केलं आहे ते असं बोलते. तर मानसी सुगंधाला तू हिचं काय ऐकत आहेस, ही तर खरी गौरी सुद्धा नाही आणि माई सुद्धा हे लग्न टाळण्यासाठी हा डाव टाकत आहेत असं बोलत जयदीपला तुला सुद्धा माहिती आहे की ही खरी गौरी नाही, तेव्हा मला हा हार तुझ्या गळ्यात घालू दे आणि हे लग्न पूर्ण करू दे असं बोलते. तर माई जयदीपला पहिली बायको जिवंत असताना तुला दुसरं लग्न करता येणार नाही असं बोलतात. तेव्हा जयदीप मानसीकडे बघू लागतो.
तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी आज माझ्याकडे पुरावा आहे, ही खरी गौरी नाही हे सिद्ध करण्यासाठी असं सांगते आणि साळुंके दादा असं म्हणून एका माणसाला हाक मारते. तर साळुंके दादा बायकोला घेऊन तिथं येतात तेव्हा त्यांची बायको त्यांना आपली गीता हिथं आहे असं बोलते. तर साळुंके दादा हिला चोरी करायची सवय आहे असं सांगतात. तर त्यानंतर देवकी गाठोडं उघडून बघते तर त्याच्यामध्ये दागिने असतात. तेव्हा मानसी सुगंधाला हे तर तुझे दागिने आहेत ना असं बोलू लागते. तर गौरी हे सगळं खोटं आहे असं ओरडत असते. इतक्यात पोलीस तिथं येतात आणि गीता रमेश कदम तुम्हाला 420च्या कलमाखाली आम्ही अटक करायला इथं आलो आहे असं म्हणून गौरीला अटक करून तिथून घेऊन निघून जातात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.